तुषारने खिडकीतून आत डोकावून बघितलं. वेदांत डोळे लावून झोपला आहे असं बघून बाहेरच बाकावर बसला. त्याच्या मोबाईलची मेसेज रिंग वाजली. त्यानं सहज म्हणून हातात मोबाईल घेतला आणि वेदांतचा मेसेज वाचून अवाक झाला. तो पळतच मध्ये गेला आणि डॉक्टरांना आरोळ्या मारल्या. आता बघूया पुढे. तोपर्यंत इकडे विनीतदादा, निशिगंधा आणि वेदांची आई यशोदाताई पण आल्या होत्या. त्यांनी बघितलं तुषार खूप अस्वस्थ होता, काहीतरी बडबड करत होता आणि डॉक्टर घाबरून वेदांतला चेक करत होते. सगळे एकदम घाबरले. काय झालं म्हणून विचारू लागले. डॉक्टरांनी सांगितलं, सॉरी, पेशंटची तब्येत एकाएकी सिरियस झाली आहे. सगळ्यांना प्रचंड आश्चर्याचा आणि दुःखाचा धक्का बसला. एक सेकंद सगळे अगदी सुन्न झाले. कोणालाही काहीच कळत नव्हतं एकदमच असं कसं झालं म्हणून. डॉक्टरांनाही कळत नव्हतं की पेशंट तर एकदमच चांगला सुधारला होता, जखमा पूर्ण बऱ्या झाल्या होत्या आणि आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणार होता. तिथेच त्याच्या अंगावरच पडलेला मोबाईल डॉक्टरांनी उचलला. नुकतेच मेसेज सेंड केलेले होते. डॉक्टरांनी मेसेज वाचला. ते म्हणाले, हे बघा, तुम्हा 2-3 लोकांना त्यांनी मेसेज पाठवले आहेत. आत्ताच नुकतेच बहुतेक त्यांनी आत्महत्या केलेली आहे. डॉक्टरांनी पटकन चेक केलं. त्यांना आढळून आलं की पोटात गुंगीचं औषध गेल्यामुळे ते आत्ता जीवन मृत्यूशी झुंज देत होते. तुषार पण अगदी दुःखातच रडत म्हणाला, हो, मी बाहेर बाकावर बसलो असताना मलाही हा मेसेज आला, म्हणूनच मी आत बघितलं. तो रडू लागला. वेदांत, तू असं का केलंस? मला तुझ्या मनातलं माहीत असतं तर मी इथेच बसलो असतो, कधीच बाहेर गेलो नसतो. तू काहीच सांगितलं नाही. तू दुसऱ्या गोष्टी खूप बोलला माझ्याशी, पण याबद्दल नाही बोलला. निशिगंधाने डॉक्टरांच्या हातून मोबाईल घेऊन मेसेज वाचला. दुसऱ्या क्षणी निशिगंधा तुषारजवळ आली आणि त्याची कॉलर पकडून रडतच म्हणाली, बोला, मी तुम्हाला लक्ष ठेवायला सांगून गेले होते. माझा नवऱ्याला तुमच्या ताब्यात देऊन गेले होते. नाही लक्ष ठेवायचं होतं तर मला तसं सांगायला हवं होतं. मित्र होण्याचा तुम्ही असा फायदा उचलला. का लक्ष दिलं नाही? बोला लवकर. म्हणजे तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी सांगितल्या तरीही तुम्ही इथून निघून बाहेर गेलात का? तुम्हाला कळायला हवं होतं. वेदांत असं बोलत आहेत याचा अर्थ काहीही करू शकतात. तुम्ही खुनी आहात. तुमच्यामुळेच माझा नवरा. जर असं काही झालं तर बघा, मी सोडणार नाही तुम्हाला, असं म्हणून ती डॉक्टरांना सांगू लागली. डॉक्टर, बघा ना लवकर, कसंही करून त्यांना बरं करा ना. डॉक्टरांनी सलाईन लावली. सलाईनमधून इंजेक्शन टाकलं. खूप वेळपर्यंत प्रयत्न केला. शेवटी वेदांतने थोडेसे डोळे उघडले आणि खूप मोठ्या मुश्किलीने एक एक शब्द बोलू लागला. तुषार, माझ्या निशीला सांभाळ. तिच्यासाठी तूच योग्य जीवनसाथी आहेस. तो परत निशिगंधाकडे वळत म्हणाला, निशी, मला माफ कर. मी तुझं प्रेम ओळखू शकलो नाही. माझा घमंड मला नडला. माझा स्वभावच मला नडला. म्हणून मी माझं प्रायश्चित्त घेतलं. तुझा मात्र काहीच गुन्हा नव्हता. तरीही तुझं पूर्ण आयुष्य मी बिघडवायला चाललो होतो. पण अजूनही वेळ गेलेली नाही. तुषारसोबत तू लग्न कर. प्लीज. मला बोलताना खूप वाईट वाटतं, पण तुझ्यासाठी आनंद होतोय. तुषारसोबत तू पुन्हा नव्याने प्रीत फुलव. मला माहीत आहे, मी जिवंत राहिलो असतो तर तू कधीच माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार केला नसता. खूप गुणी मुलगी होती तू. खरंच मी तुला ओळखू शकलो नाही. मी काय ओळखणार? माझ्या नशिबानंच मला सगळं कळू दिलं नाही, कारण मी तुझ्या प्रेमाला लायक नव्हतो. खूप पापी होतो मी. म्हणून मी आता तुझ्या आयुष्यातून जात आहे. तुझं आयुष्य बिघडवण्याचा मला काही हक्क नाही. आई, बाबा, माझ्या बाळासाठी आणि माझ्या निशीसाठी खूप योग्य निर्णय मी घेतला आहे. तो त्याच्या आईकडे बघून म्हणाला. तो तुषारचा हात पकडून म्हणाला, तुषार, मला माहीत आहे तू माझ्या निशीचा खूप रिस्पेक्ट करतो. खूप चांगला आहेस तू. प्लीज, माझ्या निशूच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद भरून दे. मी फक्त तिला दुःख दिलं आहे. मला पूर्ण खात्री आहे तुमची दोघांची प्रीत पुन्हा नव्याने फुलेल. पण त्यासाठी माझ्या बाळालाही तुम्हाला सांभाळावं लागेल.
हा एवढा उपकार करणार ना? हो सॉरी, उपकार नाही. मी खूप नालायक माणूस आहे. मला अशीच भाषा बोलता येते. मरायला टेकलो तरी अजून सुधारत नाही ना मी. तो थोडंसं ओठात कसं तरी हसत म्हणाला. निशू, माझ्या नालायकाची निशाणी म्हणून सांभाळशील ना माझ्या बाळाला? मला माहीत आहे तुझंही बाळ आहे म्हणून चांगलंच असेल. अगदी तुझ्यासारखं गुणी. माझ्यासारख्या नालायकाची सावली त्याच्यावर आता पडणार नाही. तिनं त्याच्या पोटाकडे रडत बघत म्हणाला. बाळा, मला माफ कर. तुझ्या या नालायक बापाला माफ कर. निशिगंधा म्हणाली. नाही वेदांत, तुम्ही मला हवे आहेत. मी तुमचा कधीच तिरस्कार केला नाही. फक्त तुमच्यातल्या वाईट गोष्टींचा राग यायचा फक्त. तुमचा कधीच राग नाही आला मला. आणि आता तुम्हाला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप झाला ना, मग भरपूर झालं आता. आपण खूप चांगले वागू दोघेजण. प्लीज डॉक्टर, वेदांतला लवकर चांगलं करा. ती वेदांतचा हात पकडून म्हणाली. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला लवकरच बरं वाटेल. डॉक्टर, काहीतरी करा. लवकर चांगला प्रयत्न करा. चांगली औषधं मागवा. काहीतरी करा. माझ्या वेदांतला वाचवा कसंही करून. ती रडू लागली. वेदांतनं तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाला. नाही निशू, आता काही उपयोग होणार नाही. माझी वेळ संपली आहे. हे आयुष्य सोडायचा माझा निर्णय योग्य आहे. माझ्यासाठी आणि तुझ्यासाठीही आणि आपल्या बाळासाठी सुद्धा. कारण हे असं अपंगत्व घेऊन मी आयुष्यभर नाही जगू शकत ना. नुसता शरीरात प्राण घेऊन काय करू? तुला आणि सगळ्यांनाच माहिती आहे, कमरेखाली मला पूर्ण अपंगत्व आलं आहे. असं समज माझ्या पापांचंच परिमार्जन आहे ते. अशा नुसत्या वरच्या धडासोबत तू कशी राहू शकशील? आणि मीही नाही राहू शकत. त्यापेक्षा तू तुझं आयुष्य जग. माझ्यासाठी रडू नकोस. मी तुझं आयुष्य खराब केलं आहे. उलट तुला आनंद होऊ दे. आनंदाने जीवन जग. एवढं बोलून त्यानं डोळे मिटून घेतले. त्याला धाप लागली. त्रास व्हायला लागला. डॉक्टर त्याला चेक करू लागले. थोड्या वेळात तो अगदी शांत झाला. डॉक्टरांनी सांगितलं, पेशंट मृत झाला आहे. आता आम्ही काहीच करू शकत नाही. सगळे रडायला लागले. यशोदाताईंनी हंबरडा फोडला. त्याचे वडीलसुद्धा जेव्हा मेसेज वाचला तेव्हा लगेच हॉस्पिटलकडे धाव घेतली होती. ते येईपर्यंत इथे मात्र सगळं शांत झालं होतं. फक्त रडणं कढणं चालू होतं. त्यांना खूप दुःख झालं. दुःखाच्या भरात ते डायरेक्ट हातपाय गाळून खुर्चीवर बसले. म्हणाले, वेदांत, तू आता जास्त दुःख दिलंस आम्हाला. का असं केलंस तू? सगळे रडत होते. तुषार मात्र अगदी निश्चल बनून उभा होता. त्याला काहीच कळत नव्हतं हे काय झालं होतं. तो स्वतःला दोष देत होता. मी का म्हणून बाहेर गेलो? इथेच बसून राहिलो असतो तर कदाचित वेदांतला मोका मिळाला नसता आत्महत्या करायचा. तो मनातल्या मनात कुढत होता. निशिगंधा मात्र अगदी स्तब्ध झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रूही बाहेर पडत नव्हते. अगदी दगडी पुतळ्यासारखी ती झाली होती. तिने विचारही केला नव्हता की हे असं घडेल म्हणून. तिचं नशीब अगदी कुठल्या कुठे येऊन पोहोचलं होतं. काही क्षणातच तिचं होत्याचं नव्हतं झालं होतं. तिच्या पोटात बाळ होतं. ते सुद्धा त्याचा ॲक्सिडेंट झाला तेव्हाच तिला माहीत पडलं. तिला काहीच कळत नव्हतं की माझ्यासोबत हे काय घडतंय. ती मनात विचार करू लागली की वेदांतसारख्या नालायक माणसापासून कायमची सुटका झाली हा आनंद मानू. की तो आता सुधारला होता. किती जीव टाकत होता या ॲक्सिडेंट झाला त्या 15 दिवसात. म्हणून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त करू की माझ्या पोटात बाळ आहे तो आनंद व्यक्त करू की ते बाळाला आता बापाचा आधार उरला नाही हे दुःख करू. आणि मी काय अशी निर्जीव वस्तू आहे का? स्वतःही माझ्या मनाचा विचार न करता वेदांत वाटेल तसं माझ्याशी वागला. आणि मरताना सुद्धा माझ्या मनाचा विचार न करता डायरेक्ट वेदांतनं मला त्यांचा मित्र तुषारच्या हातात हात देऊन लग्न करायला सांगितलं. आणि माझ्या बाळाची कस्टडी त्याला घ्यायला लावली. का? माझं बाळ मी सांभाळू शकत नाही? की मरतानाही माझ्यावर विश्वास ठेवला नाही? अशा प्रकारे असंख्य प्रश्न तिच्या मनात पिंगा घालू लागले होते. अगदी क्षणातच तिचं जीवन इतरत्र झालं होतं. मनातल्या विचारांचा वेग वाढला होता.
असं काय झालं होत्याचं नव्हतं, तिला काहीच कळत नव्हतं. त्यामुळं ती डोळ्यातून अश्रूही न सांडता अगदी पुतळ्यासारखी बसून राहिली होती. लवकरच प्रेताचं पोस्टमॉर्टम करून प्रेत त्यांच्या हाती दिलं. सगळा दुःखाचा माहोल जमला होता. अंत्यविधीसाठी प्रेत घरी घेऊन जाण्यात आलं. निशिगंधाचे भाऊ बहिणी, मामा मामी सगळेच आले होते. तिला सांभाळत होते. मात्र ती अगदी ढिम्म झाली होती. तिचा सौभाग्यवतीचा शृंगार उतरवण्यात आला. कपाळावरची टिकली काढून फेकली. भांगेतला सिंदूर पुसला. हातातल्या बांगड्या फोडण्यात आल्या. गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं. हे सगळं करत असताना तिनं कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही किंवा अडवलं नाही. जे करत आहेत ते सगळं करू देत होती. ती एखाद्या जिवंत प्रेताप्रमाणे झाली होती. आजूबाजूच्या गोष्टी तिच्या ध्यानीमनीही नव्हत्या. काय घडलं आहे, आपल्यासोबत काय घडत आहे, तेही तिला कळत नव्हतं. ती पूर्ण सुकलेल्या डोळ्यांनी वेदांच्या प्रेताकडे एकटक बघत होती. आता त्याच्याबद्दल तिच्या मनात ना कुठली आस उरली होती ना अपेक्षा. काही क्षणातच सगळं संपलं होतं. आता फक्त एक पुरुषी माणसाचा गोळा, आपले सगळे अहंकार, धन, संपत्ती, कर्तव्य सगळंच सोडून जमिनीवर लोळागोळा होऊन पडलेला होता. खाली जमिनीवर अगदी असहायपणे पडलेल्या त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या तिच्या नवऱ्याच्या प्रेताकडे बघून सहज तिच्या मनात आलं, शेवटी असंच जायचं असतं, सगळं इथेच सोडून. मग कुठल्या गोष्टीचा मिथ्या गर्व करतात हे लोक. जिवंतपणी स्वतःही सुखाने जगत नाही, जेवढं आयुष्य भेटलं आहे तेवढं, आणि दुसऱ्यांनाही जगू देत नाही. मिळतं तरी काय अशा लोकांना, आणि शेवटी उरतो फक्त पश्चातापच ना. मग का आपण असं वागलो, का आपण असं केलं, ह्या गोष्टींना काही महत्त्व आहे का? अगोदरच स्वतःची अक्कल तरी कुठे गेलेली असते. बरं, नसेल अक्कल, पण कोणी सांगत असेल निदान तेवढं तरी लक्षात घ्यावं ना. पण नाही, आपलीच तुतारी वाजवत फिरायचं. शेजारी पाजारी, दूरचे सगळेच नातेवाईक तिच्याकडे बघत होते. तिच्याकडे बोट दाखवून, ही आहे त्या माणसाची बायको, ही आहे वेदांची बायको. तिच्या डोळ्यात एक साधा अश्रूंचा टिपूसुद्धा नाही, असं बघून तोंडाला हात लावायचे. अरे, ही असली कसली बायको, एवढी निष्ठुर? मान्य आहे, त्याच्या जिवंतपणी त्यानं हिला दिल्या असतील यातना. मग का हिनं नुसतं लोकांच्या समोर रडण्याचं नाटक पण करू नये का? कोणी नावं ठेवेल आपल्याला, ही सुद्धा भीती नाही या बाईला. नुसतं तोंडाला पदर लावून रडण्याचं नाटक तरी करावं, एवढंही जमत नसेल का हिला? किंवा त्याचे आई, बहीण, भाऊ, बहिणी सगळे टाहो फोडून रडत आहेत, तरी हिच्या मनाला काही वाटत नसेल का? हिच्या मनात थोड्या तरी भावना आहेत की नाहीत शिल्लक? असली कसली ही बाई आहे, अगदी निष्ठुर. काही आयाबाया तोंडाला पदर लावून तिच्याकडे बघून आपापसात कुजबूज करू लागल्या. बाई ग, आपल्यासारख्यांचं कसं असतं ना, कोणी रडत असलं की टचकन डोळ्यात पाणी येतं. एवढं नाजूक मन असतं आम्हा बाईच्या जातीचं. पण ही बाई आहे की हैवान? कसली बघतेय त्या नवऱ्याच्या प्रेताकडे, डोळे ताणून टुकूर टुकूर. एवढं सगळं बोलत असून सुद्धा तिला मात्र काहीच कोणाचं सोयरसुतक नव्हतं. ना कोणाचे उसासे, ना कोणाचे टोचून बोलणे, काहीच तिच्या कानापर्यंत जात नव्हतं. तिच्या स्वतःच्याच जगात हरवली होती, स्वतःच्या मनाच्या जगात. इतर बाह्य जगाचं तिला काही पडलेलंच नव्हतं जणू. आणि का पडलेलं असेल? जेव्हा ती एका पुरुषाच्या अहंकारी स्वभावाची शिकार झाली होती, अगदी मरणयातना त्याच्या हाताखाली तिनं भोगल्या होत्या, तेव्हा मात्र हे सांगणारे कुठे गेले होते? तेव्हा त्याच्या ताब्यातून सुटका करायला ते नव्हते आले, आणि आता आले शिकवायला, नावं ठेवायला. आता का घाबरेल ती कोणाला? तिचं नाजूक मन आपोआपच कणखर बनत चाललं होतं. हे मात्र नक्की असतं, जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे काही गोष्टी गेल्या तेव्हा मात्र जगाची फिकीर उरत नाही, ना कुठला धाक ना भीती. सगळंच नष्ट होतं, कारण सहन करण्याची हद्दच संपलेली असते. लोक बोलत आहेत ते बघून तिची मामी तिच्याजवळ आली. तिच्या गळ्यात हात टाकून स्वतः रडायला लागली, जेणेकरून तिला रडू येईल. पण तिनं मामीला रिस्पॉन्ससुद्धा दिला नाही, अशीच बसून राहिली. शेवटी लोकांनी त्याचं प्रेत उचलून स्मशानाकडे रवाना करण्यास घेऊन जावं लागले. तेव्हा त्याच्या परिवारानं परत टाहो फोडला. खूप रडारड होऊ लागली.
कसं तरी प्रेत त्यांच्या हातून सोडवून प्रेताला 4 खांदेकऱ्यांनी उचललं आणि राम नाम सत्य है असं म्हणत त्याची शेवटची अंत्ययात्रा सुरू झाली. सगळे प्रेताबरोबर जाण्यासाठी उठले. तिचं मात्र शरीर निष्प्राण झाल्यासारखी बसल्या जागी तिथेच बसून राहिली. नातेवाईकांमधली एक जाड बाई संतापात तिच्याजवळ आली आणि तिच्या दंडाला पकडून उठवलं आणि रागातच म्हणाली, अगं बाई, त्याच्या शेवटच्या अंत्ययात्रेला तर चल, त्याला अग्निडाग तर देऊन दे, मग मोकळी आहेस तू नंतर. माहीत आहे आम्हाला ही तुला तो किती छळला होता तर, पण इतकंही बाईच्या जातीनं निष्ठुर बनू नये. नवरा होता तो तुझा, त्याचं बाळ आहे तुझ्या पोटात, त्याची तरी आठवण येऊ दे. ती बाई तिला घेऊन जाऊ लागली. मात्र स्मशानापर्यंत येईपर्यंत तिच्या तोंडचा पट्टा चालूच होता. तरीही निशिगंधाला काही फरक पडला नाही. ती घेऊन जाईल त्या दिशेनं फक्त ती ओढली जात होती. तिच्या मनाला त्या बाईच्या गोष्टी किती पोहोचत होत्या तिलाच माहीत. शेवटी लाकडे रचली गेली होती, त्यावर त्याला ठेवण्यात आलं. अग्नी लावण्यात आला. अग्नीच्या ज्वाला वाढू लागल्या आणि बघता बघता त्याचं शरीर त्या आगीत जळून खाक होऊ लागलं. मात्र तिच्या मनात काय आलं एकदमच, काय नाही. तिनं आता मात्र जोरात टाहो फोडला. अगदी हमसून हमसून रडू लागली. एकदमच जणू त्या आगीच्या ज्वाळांनी तिच्या गार झालेल्या मनाला ऊब मिळून विरघळलं आणि तिला जाणीव झाली की वेदांत आता आपल्याला यापुढे कधीच डोळ्यासमोर दिसणार नाही. आत्तापर्यंत सुकलेल्या तिच्या डोळ्यांना एकदमच नदीला पूर यावा त्याप्रमाणे अश्रूंच्या धारा लागल्या. एकदमच आणि पहिल्यांदाच ती अगदी बेंबीच्या देठापासून ओरडली, वेदांत, असं का केलं तुम्ही? असं म्हणून ती अक्षरशः धसमसून रडू लागली. ती म्हणाली, वेदांत, तुम्ही कसेही असलात तरी माझे पती होता. तुम्ही मरावं असं माझ्या मनात एकदाही कधीच आलं नाही, पण का असं केलं तुम्ही? ती रडत होती खूप. तिच्या भावानं तिला आवरलं. तिला चूप करण्याचा प्रयत्न करू लागला, पण वाहणाऱ्या लाटांना जसं आपण थोपवू शकत नाही तसंच तिच्या मनातून येणाऱ्या प्रचंड दुःखाच्या लाटांना आता कोणीच अडवू शकणार नव्हतं. खूप सारे दुःखाचे कड ओसरल्यानंतर ती कशी तरी शांत झाली आणि तिला घरी आणलं. आज तिच्या आयुष्यातून एका अहंकारी पुरुषाचा अंत झाला होता. त्याच्यासोबतच त्याचा अहंकारसुद्धा आगीच्या ज्वाळात जळून खाक झाला होता. तिच्या पोटात बाळ होतं आणि 2 दिवसापासून तिनं अन्न घेतलेलं नव्हतं. म्हणून तिच्या वहिनीनं तिला खूप मिन्नतवारीनं कसं तरी 2 घास खाऊ घातले. तिला आराम करायला लावला. इकडे तुषारला सुद्धा निशिगंधाची अवस्था बघवत नव्हती. मात्र तो काहीच करू शकत नव्हता. ती त्याच्या मित्राची बायको होती. मित्र गेल्याचं दुःखही त्याला खूप होतं. वेदांचे दशक्रिया विधी वगैरे सगळं आटोपल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी ज्याच्या त्याच्या घरी गेली. तुषारसुद्धा घरी गेला. जाताना तिच्या आईवडिलांना सगळ्यांना भेटून गेला, सांत्वना देऊन गेला. मात्र त्याला हे जाणून गेलं की जोपर्यंत वेदांत होता तोपर्यंत त्याला त्याच्या घरात किंमत होती. आता मात्र त्याला कोणी एवढा रिस्पॉन्स दिला नाही. तो नाराज झाला आणि दुःखीही झाला. त्याच्या घरी निघून गेला. सगळं आटोपल्यानंतर निशिगंधाची वहिनी आणि भाऊ म्हणाले, निशिगंधा खूपच दुःखी आहे. तिच्या पोटात बाळ असल्यामुळं तिची तब्येतसुद्धा खालावली आहे. म्हणून थोडे दिवस आम्ही तिला माहेरी घेऊन जाऊ का? असं त्यांनी तिच्या सासू सासऱ्यांना विचारलं. त्यांनी सहज हो म्हटले. ते लगेच निशिगंधाला माहेरी घेऊन गेले. चांगल्या डॉक्टरकडून तिची ट्रीटमेंट केली. पण निशिगंधाने सांगितलं, दादा, वहिनी, मी आता सासरी जाणार नाही. तिथं माझं कोणीच नाही. मी इथेच राहणार. तिथे जाऊन वेदांच्या आठवणी मला येतील प्रत्येक क्षणी. ते मला सहन होणार नाही. भाऊ वहिनीनं तिला व्यवस्थित समजावलं. इथं तुझं माहेर आहे. तुला हवं तेव्हा तू येत जा. पण तुझ्या बाळासाठी तू सासरीच राहा. तुझा हक्क आहे. तुला हक्क तिथं मिळवायला हवा. आता वेदांच्या जाण्यामुळे निशिगंधाच्या आयुष्यात काय होईल? ती पुन्हा सासरी जाईल? सासरवाले तिचा स्वीकार करतील? किंवा वेदांच्या सांगण्याप्रमाणे तुषारशी तिचं लग्न होईल? तिच्या आयुष्यात पुन्हा नव्याने प्रीत फुलेल? तिचं मात्र कुठेच लक्ष लागत नव्हतं. एकदम हसत खेळतं आयुष्य अगदी काही महिन्यातच तिचं बर्बाद झालं होतं. तिनं स्वप्नातही बघितलं नव्हते असे प्रसंग तिच्या वाट्याला आले होते एवढ्या 4 महिन्यात.
आणि शेवटी सगळं सहन करून तो तिला त्रास देणारा निघूनही गेला तिच्या आयुष्यातून, स्वतःहून, तेही स्वतःच्या गुन्ह्याचा तिच्यासमोर पाढा मोजून. जेव्हा शरीर अपंग झालं, सगळेच त्याच्या आयुष्यातून निघून गेले. त्यावेळेस सुधारला. शेवटी स्वतःचं शरीर स्वतःनेच संपवलं आत्महत्या करून. निशिगंधा अगदी नाजूक साजूक कोवळी तरुणी. लग्न अगोदर कधी तिनं असे प्रसंग बघितले नव्हते, झेलले नव्हते. लहानपणी आई वारली, मात्र भाऊ बहिणीनं तिला चांगलं सांभाळलं होतं. लहान भाचा भाचीचं प्रेम तिला मिळालं होतं. अगदी स्वच्छंदपणे फुलपाखरासारखी मनमोकळेपणे मैत्रिणींसोबत बागडणारी निशिगंधा अशा प्रसंगानंतर मात्र एकाएकी अगदी पोक्त झाली होती, गंभीर बनली होती. कोणाशीही बोलत नव्हती. तिचे निर्णय तिला घेता येत नव्हते. काय करावं तिला कळत नव्हतं. आयुष्यालाच ती पूर्ण घाबरली होती. आयुष्य तिला नीरस वाटू लागलं होतं. आज वेदांतला जायला 2 महिने झाले होते, मात्र निशिगंधा माहेरीच होती. तिच्या भावानं थोडं दुःख हलकं होईल म्हणून थोडे दिवसांसाठी तिला आणली होती. मात्र तिचे सासरवाले तिला परत घ्यायला आलेच नव्हते किंवा पोहोचून द्या म्हणून साधा कॉल करूनही सांगितलं नव्हतं. ती मात्र अगदी यंत्राप्रमाणे झाली होती. स्वतःची विचारशक्तीच तिनं हरवली होती. जो जे करेल तिकडे जात होती, जसं करेल तसंच ऐकत होती. तिच्या पुढ्यात जेवायचं ताट ठेवलं की यंत्राप्रमाणे जेवायची, झोप लागली की झोपायची आणि वरती गॅलरीत जाऊन कातर वेळच्या सूर्याकडे एकटक शून्य नजरेत बघत बसायची. कुठलीही हालचाल नाही, ना कुठला रिस्पॉन्स नाही. तिनं स्वतःचं मनच मारून टाकलं होतं की वेदांत सोबत जणू आपलंही आयुष्य संपलं. पण पोटातल्या बाळासाठी तिला मात्र जगावं लागणार होतं. इकडे तुषारला वेदांतने जरी सांगितलं होतं हातात हात घेऊन की निशिगंधाचा सांभाळ तू करायचा, तू तिच्याशी लग्न करायचं वगैरे. तुषार आणि वेदांतच्या भागीदारीचं हॉटेल होतं. ते वेदांत न मरताना तुषारलाच घ्यायला लावलं होतं. पण तुषारने त्यासंबंधी साधा विचारही केला नव्हता. तो प्रॉपर्टीसाठी असा स्वार्थीपणा करू शकत नव्हता. त्याच्या बायको मुलासाठीच ते राहील. तिथे माझा काही संबंध नाही आणि मी निशिगंधाच्या मनाविरुद्ध बळजबरी लग्न करू शकत नाही, असंच त्याचं मत होतं. कारण तुषारला डायरेक्ट असं करता येत नव्हतं. तो समजदार होता. त्याला वाटलं माझ्या 2 मुलींच्या सांभाळासाठी निशिगंधासारख्या सुंदर, हुशार, कोळ्या मुलीशी लग्न करायचं, हा म्हणजे एक प्रकारे माझा स्वार्थच झाला असता. तिला तिच्या मनासारखा मुलगा मिळू शकतो. तिचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकते. म्हणून तो स्वतःचं मन आवरून आणि वेदांतनं सांगितलेलं विसरून स्वतःच्या संसारात मग्न झाला होता. त्याच्या मुलींमध्ये रमण्याचा प्रयत्न करू लागला आणि वेदांच्या घरापासून, निशिगंधापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून तो पुन्हा वेदांच्या घराकडेही गेला नाही आणि निशिगंधाचा विषय विचारपूसही केली नाही. त्यानं चांगल्या कंपनीत त्याची स्वतःची नोकरी शोधली आणि तिकडेच त्याचं आयुष्य जगू लागला. नाहीतर मनोमन त्याला निशिगंधा आवडतच होती. पण हे पाप आहे असं समजून तो स्वतःच्या मनाला आवर घालायचा आणि निशिगंधा तुषारसोबत एक मित्र म्हणून आणि त्याचा स्वभाव ओळखून त्याच्याशी मनमोकळं वागायची, स्वतःचे विचार मांडायची, अगदी चांगलंच वागायची. पण तिच्या मनात असं कधी आलं नाही की वेदांत सोडून तुषार, म्हणून तुषारचं काय चाललंय हे निशिगंधाला माहीत नव्हतं. आता ती तिचंच दुःख कवटाळून बसली होती. तिच्याच भावाला, वहिनीला वाटत होतं की तिनं सासरी जावं आणि सासरच्या लोकांमध्ये राहून तिचा हक्क तिनं घ्यावा, तिथेच राहावं, आपल्या बाळाला वाढवावं आणि वेदांची प्रॉपर्टी बाळासाठी घेऊन जगावं. पण भाऊ वहिनी हे पण विसरले होते की तिचं आयुष्य अजून केवढं तरी पडलं आहे. आयुष्याचा कुठलाच आनंद तिने आजपर्यंत घेतला नव्हता. फक्त प्रॉपर्टीलाच घेऊन ती काय करणार होती. पण इकडे तिच्या सासरवाले लोक काय म्हणतात बघू. आज ही नेहमीप्रमाणे निशिगंधा घराच्या गॅलरीत बसून मावळत्या सूर्याचं निरीक्षण करत होती. सूर्य हळूहळू निस्तेज होत चालला होता आणि शेवटी अंधारात गडप होणार होता. तिला मनात वाटलं माझंही आयुष्य असंच झालं, पण हाच सूर्य पुन्हा सकाळी अगदी उत्साहानं चैतन्य घेऊन येणार आणि परत ही धरती उजळून टाकणार. माझ्या आयुष्याचं मात्र मला तसं काहीच दिसत नाही.
माझ्या आयुष्यात अंधार झाला तो झालाच कायमचा, नाही उजळू शकत कधी. पण असं कुठे असतं का? निसर्गाचं चक्र हे गोलाकार फिरतच असतं नेहमी. त्यात आपणही निसर्गचक्राचा एक भाग आहोत. आपलंही आयुष्य असंच असतं. परिस्थितीच्या अंधारात गेलेली व्यक्ती तिच्या आयुष्यात पुन्हा उजेड भरू शकते. पण असं सहजासहजी होत नाही ना कुठलीच गोष्ट. निसर्गही काहीतरी हालचाल करतो तरच अंधाराचा प्रकाशाचा अंधार होतो. तसंच आपल्यालाही काहीतरी करावंच लागतं. काय निशिगंधाच्याही अंधारमय झालेल्या आयुष्यात पुन्हा उजेड भरू शकेल? करेल का ती पण काहीतरी? किंवा दुसरं कोणीतरी? ती बसली असते तिथे, तिचे भाऊ बहिणी येतात, तिला हळूच समजावतात की तू आता सगळं विसरून तुझ्या बाळासाठी विचार कर. वेदांचं घर हे तुझं घर आहे. तो तिथं परत गेलं पाहिजे. तुझा हक्क मिळवायला पाहिजे. ती अगदी भक्कास नजरेनं भावाकडं बघते आणि सांगते, कसं काय दादा? नितीन दादा सांगतो, अगं तुझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी आहे, तुला ती मिळवायलाच हवी आणि त्यात तू आणि तुझ्या बाळाचं आयुष्य सुखाने जगू शकता. ती अगदी विषण्णपणे हसते आणि मनात म्हणते, प्रॉपर्टी तर कदाचित मिळूही शकते, पण खरंच मी सुखाने जगू शकते? सुख नावाची चीज येईल माझ्या आयुष्यात पुन्हा? वहिनी म्हणाली, अगं तुझ्या नवऱ्याची खूप मोठी प्रॉपर्टी आहे, तुला भरपूर सुख मिळेल. तुझं बाळ आणि तू सुखात राहशील, काही न करता आरामात जीवन जगशील. फक्त प्रॉपर्टी मिळून सुखाने जगता येतं हे तिच्या मनाला तर बिलकुल पटत नव्हतं. पण भाऊ बहिणी सांगत होते म्हणून तिनं फक्त मान डोलावली. तिच्या मनात आलं, भावना नावाचं काहीच उरलं नाही माझ्या आयुष्यात आता. माझ्या मनातल्या भावभावना पूर्ण मनातच दाबून टाकाव्या लागतील असं वाटतंय. कदाचित माझ्या आयुष्यात माझ्या मनातल्या भावना कोणी जाणू शकेल, माझं मन कोणी सांभाळू शकेल, मनातले भाव अगदी मनसोक्त मी कोणाजवळ व्यक्त करू शकेल असं कोणीच माझ्या आयुष्यात नाही आहे. अगदी भावनाहीन आयुष्य झालं आहे माझं. माझं मन समजणारी व्यक्तीच नाही आहे कोणी माझ्या आयुष्यात. कुठलीच अपेक्षा करायला मला चालणार नाही. ज्याच्याबद्दल अपेक्षा करायची होती त्यानं तर कधी माझं मन समजून घेतलंच नाही. फक्त प्रत्येक वेळी माझं मन चिरडण्याचा प्रयत्न केला. तिनं हो सांगितलं म्हणून भाऊ बहिणीनं तिची सासरी जाण्याची तयारी केली. सकाळी गाडीत बसवून तिला तिचा भाऊ स्वतः तिला पोहोचवायला गेला. पण इकडे आल्यावर सासरी त्यांना वेगळंच चित्र बघायला मिळालं. सासरचं सगळं चित्र बदललं होतं. सगळे व्यक्तीच बदलल्या होत्या. जो तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात मग्न झाला होता. कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं की वेदांतला त्याचेच घरवाले इतक्या लवकर विसरत चालले होते. वेदांतला विसरत चालले होते आणि त्याला लक्षात ठेवण्याजोगं कोणासाठी त्यानं काही चांगलं काम केलंही नव्हतं आजपर्यंत. म्हणूनच की काय, तिला बघताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. तिचा जेठ विनीत दादा तिच्या भावाला म्हणाला, अरे तुम्ही निशिगंधाला घेऊन परत का आला? इथं वेदांत नाही, आता तिचा इथं राहून काय उपयोग? त्यापेक्षा तिथेच माहेरी राहू द्या ना तिला. तिच्याबरोबरची भाची आहे, लहान भाचा आहे, तुम्ही भाऊ बहिणी आहेत, तुमच्यात रमेल ती आपोआप. तिची प्रसूती झाली की काही दिवसांनी तिचं दुसरं लग्न करून टाका आणि तिचं बाळ जर तिचा दुसरा नवरा सांभाळत असेल तर बरंच होईल. नाही सांभाळणार तर तुम्ही सांभाळा. त्यासाठी वाटल्यास आम्ही थोडी प्रॉपर्टी देऊन टाकू त्याला. मुलगा झाला तर थोडी प्रॉपर्टी त्याच्यासाठी देऊ. मुलगी झाली तर धूमधडाक्यात तिचं लग्न करून तिला सासरी पाठवून देऊ. ही जबाबदारी आमची. ती काळजी तुम्ही करू नका, फक्त तिला सांभाळा. विनीत दादाच्या तोंडून हा शब्द ऐकून निशिगंधाला अगदी शॉक बसला. नवरा गेला पण तिला त्या घरात जागाही नव्हती राहायला. डायरेक्ट माहेरी पाठवत होते परत. प्रॉपर्टी द्यायचं सांगून जसं काही खूप मोठा उपकार केल्यासारखं ते बोलत होते. निशिगंधाला तर दुनियेचा एक एक पैलू समोर येत होता. एक एक गोष्टींना तिला सामोरं जावं लागत होतं. खूप शॉक तिला बसला. तिच्या मनात आलं, अरे सगळेच लोक किती मतलबी असतात. जे आपले आपण म्हणतो ते सुद्धा किती परके वागतात आपल्याशी. हे कसं काय असू शकतं? माणसं किती बदलतात, काहीच सांगता येत नाही. जसं काही या जगात आपलं कोणीच नसतं, आपण एकटेच असतो. आपली एवढी दयनीय अवस्था होईल ही तिला कल्पनाही नव्हती. तिला संताप आला. ती म्हणाली, तुमची प्रॉपर्टी वगैरे सगळं ठेवा तुमच्याजवळ. मला नको आहे काहीच. माझ्या बाळासाठी मी सक्षम आहे.
ती भावाला म्हणाली, चल दादा परत. विनीत दादाचा नाविलाज झाला. तो तिला परत माहेरी घेऊन आला. पण इथेच संपेल का तिची कर्मकहाणी? माहेरी राहील का ती सुखाने? काय घडेल तिच्या आयुष्यात पुन्हा अजून? तर मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. कथा आवडत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.